नमस्कार. 2च दिवसापूर्वी पुस्तक मागविलं आहे. अंत अस्ति प्रारंभ. खरोखरच पुस्तक छान आहे. असं तर माझं शिक्षण झालेलं नाही आहे. पुस्तक काय, पुस्तक कशाला म्हणतात हे देखील मला माहीत नव्हते. पण आता माझ्याजवळ कमीत कमी 30 वर पुस्तकं आहेत. फोकल पॉइंट, सुधामूर्ती, यू कॅन हील लाईफ, छत्रपती शाहू महाराज, आदर्श बौद्ध, रहस्य, मित्रांना शत्रू करू नका, मित्र जोडा, प्रभावशाली व्हा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कल्पना शक्ती, जगप्रसिद्ध व्यक्तींचे स्फूर्तिदायक प्रसंग, कॉन्फिडन्स, फोकस, डिसिप्लिन इज डेस्टिनी, शिस्त हेच नशीब, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, महान द्रष्टे, स्टीव्ह जॉब्स, जॅक मा, बिल गेट्स, एलन मस्क, मार्क झुकरबर्ग, जॉर्ज एलियन्स. हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे, वक्तृत्व, कला साधना. तुम्ही तिथे आहात तिथे ती कृपा आहे. जय कृष्णमूर्ती. हे पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, स्वामी विवेकानंद, पवन कुमार जाधव यांचे झटपट भाषण कला शिका. हे पुस्तक माझ्याजवळ आहेत. कमीत कमी 30 वर पुस्तक आहेत. तरी पुस्तक वाचायची सुरुवात 2024 पासून सुरुवात झाली. कोल्हापूर भाषण कला, युवराज पाटील साहेब, संदीप मगदुम सर यांच्या कलेत मी शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. भाषण कला. तिथे एक कॉलम होता की यापूर्वी तुम्ही कुठलं पुस्तक वाचले आहे का? तर नाही असं मी लिहिलं होतं की नाही, कारण की त्यापूर्वी मी कधी पुस्तक वाचलं नव्हतं. पुस्तक कसं हे बघितलं सुद्धा नव्हतं. पण त्यानंतर 5 दिवस म्हणजे आठवड्याला 1 दिवस असायचा तो. असा मी भाषण कला हा शिकण्यासाठी तिथे गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर मला सुरुवातीला असं काही भीती, दडपण, पण तिथून माझी सुरुवात झाली खरे विचार करण्याची. गर्दीच्या पाठीमागे न जाता आपलं एक स्वतंत्र विचार, आपण काय करू शकतो आपल्या जीवनात, हे मला तिथे कळालं. तेव्हापासून पुस्तकाची, वाचनाची आवड निर्माण झाली. तर पुस्तक हा नुसता पुस्तक नसतो, तर एक आपला मित्र म्हणतो. आपल्या जेव्हा आपण एकटा असतो तेव्हा एक पुस्तक आपल्याला साथ देतं. साथ देत नाही तर दिशा दाखवतं. ते पुस्तक प्रत्येक जीवनात जगाव कसं हे दाखवतं. या पुस्तकामुळे मला कळालं की बलाचा शोध लावणारे थॉमस एडिसन हे अनेक वेळा फेल झाले, पण त्यांनी कधी स्वतःला हार मानले नाहीत.
हार मानून घेतले नाहीत, चालत राहिले. ते एक दिवस त्यांच्यामुळे बल्बाचा शोध लागला आणि आपण आज उजेडात आहोत. त्याच्या पुढे जाऊन अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती अब्राहम लिंकन सर, त्यांच्या जीवनात तर अनेक वेळा 15 वेळा त्यांनी निवडणूक लढवली. अनेक वेळा तर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांनी आपल्या जीवनात अनेक उद्योगधंदे, अनेक व्यवसाय चालू केले. त्यांना अपयश आले, तरी त्यांनी हार न मानता सातत्याने चालत राहिले आणि एक दिवस अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती म्हणून उदयास आले. लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ते समोर आले. त्याच्यापुढे जाऊन निक वुईज, निसर्गाने खरोखरच अन्याय केला होता. हातही नाही, पाय नाही, नुसता धड. पण जीवनात आपल्यापाशी काय नाही याच्याकडे न बघता आपल्या जवळ काय आहे याकडे बघून आपण पुढे कसं जाऊ शकतो हा त्या माणसाने सांगितले. तर हात नाही, पाय नाही, पण आपले विचार, आपल्या विचाराने आपण काय करू शकतो ह्या व्यक्तीने आपल्याला करून दाखवलेलं आहे. तर ते मोटिवेशन स्पीकर म्हणून आपल्या समोर आले. सांगायचं तात्पर्य एवढंच की पुस्तकामुळे आपल्याला जगण्याची दिशा कळते आणि आपण एक योग्य मार्गाने एक विचारवंत माणूस म्हणून जगण्यास आपल्याला एक दिशा मिळते. तर आत्ता 2 दिवसापूर्वी मी अंत अस्ति प्रारंभ हा पुस्तक मागवलेला आहे. खरोखर छान पुस्तक आहे. पुस्तकामुळं मला बोलण्याची धाडस मी करत आहे. 2024 पासून माझी काहीतरी शिकण्याची, काहीतरी करण्याची धडपड चालू आहे. तर शून्य, मला वाटतं मी एकदम शून्य होतो, काहीही माहीत नव्हतं. याचं कारण की मी कधी शिक्षणाचं माझं शिक्षण घडलं नाही. काम, नुसतं काम 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 एवढंच जीवनात होतं. त्यात मला हे पुस्तकांचा छंद लागला. तर एवढी अजून माझी वाचण्याची स्पीड नाही आहे. रोज एक 4 पान, 5 पान, 10 पान होतात, कधी होत नाहीत. पण पुस्तकामुळे मला जगण्याची एक दिशा गावलेली आहे. पुस्तक आपल्याला एक मित्र म्हणून आपल्या कायम सोबती राहतात. जेव्हा आपण एकटं राहतो, आपण हे पुस्तकामुळे आपल्याला एकटं असं कधीच वाटत नाही. एवढं सांगायचं आहे की पुस्तक हे आपले मित्र, सोबती आणि कधीही धोका न देणारे, आपल्या नेहमी संगतीत आणि आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण यांना वाचू शकतो. तर माझ्याजवळ आता 25-30 वर पुस्तकं आहेत. इथून पुढे मी अजून चांगल्या पुस्तके मागवत राहीन. तर आता सुरुवातीला तरी मी अर्ध वाचलेलं आहे पुस्तके अंत अस्ति प्रारंभ. तर ह्यात मला भरपूर काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. हा विषय आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.